नमस्कार, मी विजया बमन। अजित पवारांची गुलाबी थीम ओके होती। अजित पवार सध्या जरा जोमातही होते। अजित पवारांनी लोकसभेला झालेली डाऊन इमेज, लोकसभेला जितके बॅकफुटला आले त्या प्रमाणावरती आता विधानसभेला बरंचसं कव्हर केल्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केला। मात्र आर पाटलांवरती बोलणं खरंच गरजेचं होतं का? अजित पवार इथेच तर फसतात। लोकसभेलाही त्यांनी तेच केलं। नको तिथे शरद पवारांच्या दुपट्या नसीवरती बोट ठेवण्याचा प्रयत्न केला। ती दुपटी नस त्यांची ठरली की तुमची ठरली हा विषय नंतरचा, पण त्याचाच फटका अजित पवारांना बसला। आता आबांचं नाव काढून अजित पवारांनी पुन्हा एकदा त्याच दुपटी नसीवरती पाय ठेवला, तीही स्वतःच्याच। आबांना जाऊन 9 ते 9.5 वर्ष झालेत, आत्ताच का बोलतात हा रोहित पाटलांचा सवाल अजित पवारांची कान उघडणी करणारा ठरतोय। पाटील हे एक असं नेतृत्व राहिलेलं आहे ज्या नेतृत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचाच वेगळा आहे आणि आता सध्या ते हयात नाहीयेत। त्यानंतर त्यांच्यावरती बोलणं अजित पवार तुमचं चुकलंच। या पलीकडे जाऊन जर तुमच्या गुलाबी थीम वरती बोलायचं ठरलं तर सध्या सगळं काही ओके होतं, पण पहिल्यांदाच जे लोकसभेला घडलं नाही तेच अजित पवारांच्या बाबतीत शरद पवार आता करतायत का? नेमकं घडलंय का? गेल्या काही दिवसांपासून अजित पवार विरुद्ध शरद पवार हे शीतयुद्ध पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। कारण ठरलं बारामती विधानसभा निवडणूक। बारामतीमध्ये अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे मैदानात आलेत आणि त्यानंतर पुन्हा एका नवीन काका पुतण्या यांच्या नवीन युद्धाचा हा आरंभ झाला। राजकारणामध्ये असे डावपेच होणं, राजकारणामध्ये कुरघोडी करणं, राजकारणामध्ये घरातीलच नातेवाईक मैदानात उतरवणं हे काही नवीन नाहीये, पण पवारांच्या घरात हे घडेल असं वाटलं नव्हतं। शरद पवार ज्यांच्यावरती आतापर्यंत अनेक घरं फोडल्याचा, अनेक पक्ष फोडल्याचा, अनेक नातेवाईक फोडल्याचा आरोप झाला, पण कधी पवार कुटुंब फुटेल असं वाटलेलं नव्हतं। ते घडतात। शरद पवार जे सुप्रिया सुळेंच्या प्रचाराच्या वेळी काही प्रमाणावरती एक बाजू किंवा एक हातचा राखून राहत होते, ते शरद पवार आता युगेंद्र पवारांच्या प्रचाराच्या वेळी मात्र कुठलाही हातचा धरायला तयार नाही। शरद पवारांनी अजित पवारांची ऍक्टिंग करणं असो किंवा मग आता बघा सहानुभूतीचं राजकारण होतं हे सांगणं असो, या सगळ्या ऍक्टिंग, एखादी गोष्टीची नक्कल करणं, या सगळ्या गोष्टी शरद पवारांसारख्या नेतृत्वाला शोभत नाहीत किंवा आपण त्यांच्या बाबतीत त्या पाहिलेल्या नाहीत। शरद पवारांना आता अजित पवार जड जाताना दिसतात म्हणून स्ट्रॅटेजी बदलली जाते का? की शरद पवार यांनी यामागून आणखी एक प्लॅन ऍक्टिव्ह केलाय, त्यामुळे शरद पवार सध्या अजित पवारांवरती पुन्हा एकदा फोकस करतायत का? महाराष्ट्रामध्ये अजित पवारांकडे असलेले काही आमदार असे आहेत की ज्या आमदारांच्या जागांना कितीही ताकद लावली तरी शरद पवारांचे उमेदवार धक्काही पोहोचवू शकत नाही। त्या काही जागा वगळल्या तर शरद पवारांना मात्र अजित पवारांच्या उर्वरित आमदारांच्या बाबत मात्र कुठल्याही प्रकारे हातचे पंजे खेळण्यासाठी स्पेस निर्माण राहते। 9 ते 10 अजित पवारांचे आमदार असे आहेत की जिथे शरद पवार इच्छा असूनही त्यांना डॅमेज करू शकत नाही किंवा डॅमेज करण्याचा प्रयत्न केला तरी ते त्या मतदारसंघामध्ये पडत नाही। आता या व्यतिरिक्त जाऊन शरद पवार आणखी कोणकोणत्या बांधण्या बांधण्याचा प्रयत्न करतात? शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना आता साइडलाईन करण्याचा निर्णय घेतलाय का? शरद पवार विरुद्ध फडणवीस हा संघर्ष आता काही प्रमाणावरती डाऊन झालाय आणि फडणवीस मोठ्या प्रमाणावरती बॅकफुटला आलेत का? आता जे काही उरलंय ते अजित पवार विरुद्ध शरद पवार असंच आहे का? असे अनेक प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा स्कोप मिळतोय। कारण म्हणजे फडणवीसांची लोकसभेनंतर डाऊन झालेली इमेज, फडणवीसांनी फोडाफोडीचं राजकारण केल्यानंतर योद्धावस्था आणि पैलवान वगैरे उपमा दिलेल्या शरद पवारांनीच पुन्हा एकदा फडणवीसांना बॅकफुटला आणलंय ह्या झालेल्या चर्चा। भाजपा हायकमांडने देवेंद्र फडणवीसांचे हात आवळलेत, त्यांचे अधिकार काही कमी केलेत किंवा अधिकारात राहून वागण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना सांगितले, अशा पेरल्या गेलेल्या बातम्या देवेंद्र फडणवीसांना सध्या बॅकफुटला घेऊन येतात आणि त्यामुळे सध्या महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, सब कुछ पवार या टॅगलाईन खाली सगळं चाललंय। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे बॅकफुटला आलेत। उद्धव ठाकरेंचे आमदार किती निवडून येतील हेही सांगणं कठीण आहे। उद्धव ठाकरे कशा पद्धतीने प्रचार करतील हेही सांगणं कठीण आहे। सध्या जी काही चर्चा होती ती चर्चा सगळी शरद पवारांचीच होती आणि त्यामुळे पवारांना आत्ताच्या डेटला पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला कुठल्याही पद्धतीने डोक्यात हवा जाऊ द्यायची नाहीये आणि त्यामुळे शरद पवार आणि त्यांचे आमदार जमिनीवर पाय ठेवण्याचा तर प्रयत्न करतात, मात्र तरी सुद्धा त्यांना स्वप्न मात्र हवेत उडण्यासारखीच पडतात आणि याचाच प्रत्यय म्हणून पुढे जाऊन ही विधानसभा बुमरँग तर होणार नाही ना असाही प्रश्न निर्माण करण्यासाठी वाव मिळतो।
असो, सध्याच्या घडीला अजित पवार थोडेसे वर आलेले होते. आर पाटलांबाबतचं ते केलेल्या स्टेटमेंटमुळे ते पुन्हा एकदा बॅकफुटला आले. अजित पवारांनी गुलाबी थीम करून कितीही रंगीत तालीम करण्याचा प्रयत्न केला तरीही शरद पवारांना ओव्हरटेक करणं शक्य नाहीये हे आता उभ्या महाराष्ट्राला कळून चुकलंय. तरी सुद्धा आता यांचे प्रयत्न नेमकी कोणत्या टोकाला, कोणत्या दिशेला आणि कोणत्या वेळी जातात हे पाहणं गरजेचं आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, अजित पवारांनी शरद पवारांच्या वाट्याला जाणं सोडून दिलं पाहिजे आणि पुढे जाऊन आपलं राजकीय करिअर सेव्ह केलं पाहिजे का? कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.